नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या शब्दांचं धन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासणार आहोत. डॉक्टर सलीम अलींच्या सहवासात. सर लिहितात, जगत विख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांना मी नावाने कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये 1958 सालापासून ओळखत होतो. जंगलातील भटकंतीत मी त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक द बुक ऑफ इंडियन बर्ड्स पक्षी ओळखण्यासाठी वापरीत असे. 1960 साली मी पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळात वनाधिकारी असताना शिरवते धरणावर पक्षी निरीक्षणासाठी जाई. त्यावेळी नुकतीच कुठे नोकरीला सुरुवात झाली होती. तिथे असताना त्यांचा पहिला परिचय झाला. तिथपासून त्यांच्या आठवणी मनात गर्दी करू लागतात. डॉक्टर सलीम अलींच्या आठवणी म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी. त्यांची पत्नी तेहमीना यांचं निधन अगदी तरुण वयात झाल्यानंतर त्यांना व्यक्तिगत असं आयुष्य राहिलं नव्हतं. अवघा संसार पक्ष्यांचा झाला. सारं विश्व त्यांचं घर झालं. लोणावळ्याजवळ वलवण गावातून जाताना वलवण धरणाची उंच दगडाची भिंत दिसते. तिथून आतल्या जंगलात गेलं की शिरवते जलाशयाचं विपुल नितळ पाणी दिसतं. धरणाच्या दोन्ही बाजूंना हिरवी वनश्री. इथे मी पक्षी निरीक्षणाला जायचो. पाणकावळे पाण्यात मासे पकडताना दिसायचे. वृक्षांच्या जून खुंटावर करोते पंख पसरून बसलेले असायचे. जिथं ओढाचं पाणी धरणात मिळतं तिथल्या कातळावर उभा राहून एखादी कातोडी उंच उड्या घेणाऱ्या चंदेरी मासळीचा तलवारीने छेद करताना दिसे. मी डॉक्टर सलीम अलींना पत्र लिहिलं. त्यावेळी त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता. एकदा वडगावला या, शिरवते जलाशयावर आपण जाऊ. तिथे खूप पाणपाखरं दिसतात. पक्षी अभयारण्य करण्याच्या दृष्टीने आपला सल्ला पाहिजे. ते अनेक कामांच्या व्यापात घडलेले. लवकर येणं झालं नाही. बदली झाल्यामुळे मी वडगाव सोडण्याच्या तयारीत होतो. एके दिवशी गेटमधून एक स्टेशन वॅगन सरळ आत आली. गाडीतून साध्या पोशाखातील व्यक्ती उतरली. ती स्मित करीतच दाराकडे येत होती. चढीने लहान, शिडशिडीत अंगकाठी, चेहऱ्यावर शुभ्र दाढी मिशा, रंगाने गोरी, राघूसारखं नाक, डोक्यावर सावलीची टोपी, अंगात शुभ्र पॅन्ट, बाह्यांचा गंजी फ्रॉक, गळ्यात दुर्बीण. मी ओळखलं, ते डॉक्टर सलीम अली होते. ही आमची पहिली भेट. मी डॉक्टर सलीम अलींना नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्यांनी खांद्यावर हात ठेवून थोपटलं. आम्ही घरात खुर्चीवर स्थानापन्न झालो. मी समोर बसून शिरवते जलाशयाविषयी इत्थंभूत माहिती सांगितली. तिथे आढळून येणाऱ्या पक्ष्यांची यादी दाखवली. पक्षी अभयारण्याकरिता तो जलाशय कसा आदर्श आहे हे नकाशावरून दाखवून दिलं. सरोवराभोवती असणाऱ्या सुंदर चिरपल्लवी जंगलाविषयी सांगितलं. ते क्षेत्र त्यांना माझ्याबरोबर फिरून पाहण्याची इच्छा होती, पण आता मला ते शक्य नव्हतं. ही घटना 1963ची. गुरुने शिष्याच्या शोधात यावं तसे ते माझ्या जीवनात आले. मनातील पाखरं जागी झाली. आता त्या उडालेल्या पक्ष्यांचा शोध घेत आयुष्यभर भटकतोय मी. 1970 सालच्या डिसेंबर महिन्यात डॉक्टर सलीम अली आणि त्यांना गुरुस्थानी असलेले जर्मनीतील प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर स्ट्रेसमन महाशय व त्यांच्या 4-5 जणांचा मित्रपरिवार कर्नाळ्यात पक्षी निरीक्षणासाठी आला. त्यांचा 4-5 दिवसांचा मुक्काम होता. वडगावच्या भेटीनंतर पुन्हा त्यांची भेट अशी कर्नाळ्यात झाली. वनकुटीतील त्यांच्या शेजारच्या कक्षामध्ये मी थांबलो तेव्हा मला त्यांना अगदी जवळून पाहता आलं. ते पहाटे 4ला उठत. मुखमार्जन उरकल्यानंतर 5 वाजता पक्षी निरीक्षणाला जायच्या तयारीत असत. त्यावेळी त्यांचा पोशाख हिरव्या रंगाचा असे. ऑलिव्ह ग्रीनची पॅन्ट, अंगात पोपटी रंगाचा शर्ट, डोक्यावर पी कॅप, गळ्यात दुर्बीण व हातात नोंदवही आणि पायात निळ्या रंगाचे कॅनव्हास शू. अशा वेळी ते उभ्या उभ्या फळांचा नाश्ता करीत. विशेषतः संत्री त्यांना खूप आवडायची. बरोबर 5:30ला आम्ही सारेजण पक्षी निरीक्षणाला कर्नाळा किल्ल्याकडे निघालो.
वाटेने पाखरांची गाणी ऐकत, त्यांच्या आवाजावरून ती ओळखत, तर कधी त्यांच्या रंगरूपावरून, तर कधी आकार आणि उड्डाणाच्या लकबीवरून स्ट्रेसमन महाशय पक्ष्यांची ओळखण सांगत. एका ठिकाणी झाडाखाली पाखरांची पिसं विखुरलेली दिसली. त्यावर त्यांनी सांगितलेली माहिती अतिशय मार्मिक होती. ती पिसं कुठल्या पाखराची, त्या पाखराला कुणी मारलं, कसं मारलं हे सांगत असता ते वाकून पिसाच्या अवतीभोवती फिरून पाहत. नोंदवहीत बारीक सारीक गोष्टींच्या नोंदी करीत. खून झाल्यावर पोलिसाने गुन्हेगाराला शोधून काढावं तसा काहीसा हा प्रकार होता. एका परीने ते माझं पक्ष्यांविषयीचं अरण्य वाचनच होतं. त्या अरण्य वाचनाची सुरुवात झाली ती अशी. पक्षी निरीक्षणाला अशी सुरुवात झाली. ती उत्तरोत्तर डॉक्टर सलीम अलींच्या सहवासात वाढत गेली. ते जर परदेशात अथवा हिमालयात गेले नसतील तर अगदी नियमितपणे दर शनिवारी मुंबईहून पनवेलच्या माझ्या घरी बरोबर पहाटे 5ला स्टेशन वॅगनने येत. मी त्यांची येण्याची वाटच पाहत बसलेला असे. लगेचच आम्ही कर्नाळ्याची वाट धरत असू. सकाळी 6 ते 9 पर्यंत आम्ही जंगलातील सहाऱ्या पायवाटा तुडवीत पक्षी निरीक्षण करीत असू. नंतर 9:30ला विश्रामगृहावर परतल्यावर समोरच्या हिरवळीवर चहा घेत असू. पक्षी निरीक्षणाची दुसरी फेरी पनवेल पुणे रस्त्या पलीकडच्या जंगलात करीत असू. पक्षी कुठे पाहावेत, निरीक्षण करताना त्यांना नेमकं कसं शोधून काढावं, एकदा शोधून काढल्यावर त्यांच्या विषयीच्या माहितीच्या नोंदी वहीत कशा कराव्यात हे पहिल्यांदा मी त्यांच्याकडून शिकलो. आपल्या सुंदर सरळ अक्षरात त्यांना नोंदी करताना मी अनेकदा पाहिलं आहे. परतीच्या वाटेवरून चालताना ते सांगायचे, पक्षीशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षी तज्ञांना वनस्पतीशास्त्र तशीच कीटकशास्त्राची माहिती हवी. त्याला वन आणि वनाच्या प्रकारांविषयी ज्ञान हवं. भूगोलाचा अभ्यासही हवा. रसायन आणि भौतिकशास्त्राचाही परिचय हवा. गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर शास्त्रांप्रमाणे पक्षीशास्त्राला देखील अंत नाही, ते नित्य नूतन आहे. मी शास्त्र आणि वानिकी शिकलो असल्याने मला त्यांनी उल्लेख केलेल्या जवळजवळ सर्व शास्त्रांची माहिती होती. पक्षी निरीक्षणामुळे इतर शास्त्रातही उत्तरोत्तर प्रगती झाली. ते सर्व ज्ञान मनात ताजतवानं राहिलं. त्यांचा विसर तर कधीच पडला नाही. विहंग अवलोकनाची खरी किमया त्यांनीच मला शिकवली. ब्रेड स्लाइस पासून बनविलेले शाक किंवा सामिज टोस्ट आणि फळ असा त्यांचा मिताहार असे. थोडे विश्रांती घेतल्यावर ते अलिबाग जवळ असलेल्या किहिमला जात. तिथे त्यांचा बंगला होता. रविवारचा संपूर्ण दिवस तिथे घालवून पुन्हा ताजेतवाने होऊन सोमवारी ते परत मुंबईला जात. अशा रीतीने जवळजवळ 4 वर्ष मी त्यांच्या सहवासात असताना पक्षीशास्त्राचे धडे घेतले. कर्नाळ्यात अंदाजे 150 प्रकारचे पक्षी आढळून येत. ते मी त्यांच्या आवाजावरून ओळखीत असे. कित्येकदा ते अचानक कर्नाळ्याला येत. मी कुठेतरी जंगलात पक्षी निरीक्षण करीत भटकत असे. माझी चौकशी करून मला बोलवून घेत. माझ्याकडे स्मित करीत ते म्हणायचे, मला तुमच्या जंगलातील वास्तव्याचा हेवा वाटतो. तुमच्यासारखं अहोरात्र जंगलात राहून पक्षी निरीक्षण करता आलं असतं तर मोठी बहार आली असती. अशा वेळी मी त्यांच्याकडे स्मित करीत पाहायचो. ते म्हणायचे, चितमपल्ली, आपण असं करूया, तुमचं जीवन मला द्या आणि माझं जीवन तुम्ही घ्या. मी नम्रतेने म्हणायचो, सर, आपली बरोबरी मी काय करणार, पण आपणाला मी वचन देतो, मला संधी मिळाली तर एक चांगला वनाधिकारी आणि पक्षीशास्त्रज्ञ होऊन दाखवीनच. ते माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे, मला खात्री आहे त्याची. पिंक हेडेड डक हे रानबदक नामशेष झालं होतं. चकचकीत गुलाबी डोकं आणि मान असलेला हा सुंदर पक्षी साऱ्या रानबदकात उठून दिसतो. बाकीच्या शरीराचा रंग तपकिरी पिंगट असतो. आभाळात उडू लागला की पंखाखालील पिवळट गुलाबी रंग त्याच्या शरीराच्या तपकिरी रंगाला शोभून दिसतो. एकदा नवेगावच्या तळ्यात या पक्ष्याची जोडी पाहण्याचा योग आला. मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. जवळजवळ 50-60 वर्ष नामशेष झालेला हा पक्षी, तो दिसल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मी माधवराव पाटलांना आणून तो दाखविला, तेव्हा त्यांचीही खात्री पटली. त्यांनी देखील 25 ते 30 वर्षांपूर्वी नवेगाव जवळच्या वांगी आणि चिंगीच्या तळ्यात तो पाहिल्याचा आठवत असल्याचं सांगितलं. 1978 साल असावा.
डॉक्टर सालीम अली बार्ड जंगल ऑलेट याच्या शोधात मेळघाटच्या जंगलात फिरत होते. त्यावेळी त्यांना तो सापडला नाही. परंतु 1982 साली नवेगाव बांध येथील संजय कुटी जवळच्या जंगलात हुमायूं अब्दुल अली या पक्षीतज्ञाला तो पहिल्यांदा दिसला. जेरडॉन कॉर्सर या पक्षाची कथाही अशीच. अंदाजे 100 वर्षांपूर्वी हा तितिरासारखा जमिनीवर राहणारा पक्षी जेरडॉन या पक्षीशास्त्रज्ञाने चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचाच्या जंगलात पाहिला होता. अलीकडच्या काळात त्या पक्षाचा शोध घेता तो नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं. डॉक्टर सालीम अलींनी मला तो शोधून काढण्याची सूचना दिली. मला आत्मविश्वास होता की तो सिरोंचाच्या नदीकाठच्या जंगलात निश्चित आढळून येईल. मी त्याचा सप्टेंबर 84 मध्ये शोध सुरू केला. तेव्हा आढळून आलं की तो पक्षी तिथे अजूनही आहे. एक अशीच आणखी आठवण. डॉक्टर सालीम अली यांच्या सूचनेवरून मी तणमोराच्या शोधाला लागलो होतो. तणमोराला इंग्रजीत लेसर फ्लोरिकन म्हणतात. हा पक्षी माळढोकाच्या कुळातला. खरं म्हणजे त्याला छोटा माळढोकही म्हटलं जातं. गेली 25 ते 30 वर्ष हा पक्षी कुणाच्या फारसा नजरेला आला नाही. पूर्वी तो खानदेशात आढळून येई. यातला नर दिसायला मोरासारखा तर मादी तितिरासारखी. आकार कोंबडी एवढा. त्याचा आवडतं निवासस्थान गवती कुरण. तणात राहणारा मोर तो तणमोर. तणमोर एखाद्या डोंबाऱ्यासारखा 7 ते 8 फूट उंच उड्या मारतो. माद्यांना साद घालतो. त्याचं ते कौतुक पाहायला 5 ते 6 माद्या त्याच्या भोवती जमा होतात. जुन्या काळात पावसाळ्यात कुरणातल्या एखाद्या उंच ठिकाणी सकाळी उभं राहिलं की हे अद्भुत दृश्य दिसत असे. पण असलं दृश्य गेल्या पाव शतकात पक्षीशास्त्रज्ञांना दिसलेलं नव्हतं. चौकशी सुरू झाली. हा दुर्मिळ सुंदर पक्षी नष्ट झाला की काय? अनेक नवोदित पक्षीशास्त्रज्ञ साऱ्या भारतभर त्याचा मागोवा घेऊ लागले. वयोवृद्ध डॉक्टर सालीम अली स्वतः त्या पक्षाचा शोध घेत फिरताना जुलै महिन्यामध्ये इंदूरला गेले. तिथून 10-12 किलोमीटर अंतरावर एका वनाधिकाऱ्याने त्यांना गवती रानात तणमोराची जोडी व 6 पिलं दाखवली. ते दृश्य पाहून डॉक्टर अक्षरशः लहान मुलासारखे नाचले. ज्या अर्थी मध्य प्रदेशात हा पक्षी दिसला त्या अर्थी त्याला जोडून असणाऱ्या विदर्भातही तो सापडायला पाहिजे असं त्यांचं अनुमान होतं. महाराष्ट्राच्या मुख्य वनसंरक्षकांना जुलै 81 मध्ये डॉक्टर सालीम अलींनी पत्र पाठवलं. लिहिलं होतं, वन विभागातील अधिकारी मारुती चितमपल्ली यांना तणमोर पक्षाच्या सर्वेक्षणाला पाठवाल काय? वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये याविषयी विचार विनिमय झाला. मला 3-4 महिन्यांकरिता नवेगाव बांधवरून सुट्टी मिळाली. पावसाळ्याचे 3-4 महिने विदर्भातल्या 8 जिल्ह्यातून तणमोराचा आम्हाला शोध घ्यायचा होता. सर्व पाहणीनंतर मला खात्री झाली की तणमोर सर्व विदर्भात आहेत. मात्र शिकार आणि पिकांची औषध फवारणी इत्यादींमुळे त्यांची संख्या कमी होत चालली असावी. पण हा पक्षी नष्ट झालेला नाही. मुंबईला जाऊन मी डॉक्टर सालीम अलींची भेट घेतली. दौऱ्याचा धावता वृत्तांत श्रवण करून त्यांनी पाठीवर हात ठेवून मला शाबासकी दिली. सविस्तर अहवाल खात्यातर्फे पाठवायला सांगितला. मुंबईतील पाली हिल मधील त्यांच्या घरी मी अनेकदा गेलो. अनेक मजली उंच इमारतीच्या समूहात त्यांचं ते कौलारू घर एखाद्या पाखराच्या घरट्यासारखं शोभे. समोर बैठक कक्ष, त्यातून आत गेलं की लांबच लांब हॉल. हॉलच्या मध्यावर तितक्याच लांबीच्या टेबलांची ओळ. टेबलांवर ठिकठिकाणी पुस्तकांचे ढीग ठेवलेले. त्या ग्रंथाच्या ढिगाआड ते कुठंतरी बसून लिहित वाचित असलेले. त्यांचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. त्यात इंग्रजीबरोबर इतर परदेशी भाषांतील पुस्तकांचाही समावेश होता. साऱ्या भिंती पुस्तकांच्या. मी त्या ग्रंथसंपत्तीकडे वेड्यासारखा पाहत राही. तो डॉक्टर सालीम अली समोरून स्मित करीत आनंदाने स्वागत करीत येत. अशा वेळी हाफ पॅन्ट आणि अंगात जर्सी अशा साध्या पोशाखात ते असत. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. स्वभाव मनमोकळा, शिस्तप्रिय, वक्तशीर आणि भिंतीवर त्यांच्या पत्नीच्या फोटोशिवाय अन्य कुठलीही चित्र नाहीत. भारतात नामशेष झालेले वरील 3 प्रकारचे पक्षी म्हणजे पिंक हेडेड डक, बार्ड जंगल ऑलेट, जेरडॉन कोर्सर
हे विदर्भातून शोधून काढण्यात आम्हाला यश मिळालं यावरता आनंद नाही. त्यांना मी दिलेलं वचन अशा रीतीने पुरं करून दाखविलं. डॉक्टर सलीम अली यांच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला होता. यापूर्वी त्यांच्या आयुष्यात 2दा त्यांच्या निधनाची वार्ता जगभर पसरली होती. अशा बातमीने त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं म्हणतात. त्यांच्या बाबतीत ते खोटं ठरलं. शतायुष्याकडे झुकलेल्या डॉक्टर सलीम अलींची यावेळची त्यांच्या मृत्यूची वार्ता खरी ठरली. त्यांच्या मृत्यूने पक्षीशास्त्राच्या एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. डॉक्टर सलीम अली हे परमेश्वर रूपी सुंदर पक्षाच्या गूढरम्य रूपाचा शोध आयुष्यभर घेत होते. कैलास आणि मानस सरोवराची म्हणजे पक्षी तीर्थाची यात्रा करणारा हा युगपुरुष या धरतीचा नव्हताच. त्यांचं नातं पक्षाप्रमाणे आभाळाशी होतं. म्हणूनच आता ते परमहंस गतीला मिळाले आहेत. मित्रहो, हा स्मृतीपर लेख चितमपल्ली सर इथे संपवतात. मित्रहो, डॉक्टर सलीम अली सर यांना तुम्ही सर्वजण ओळखत असालच ना. सलीम अली सरांच्या नावावरून एका पक्षाला नाव दिलं गेलं आहे. हिमालयन फॉरेस्ट थ्रश हे त्या पक्षाचं नाव. त्याचं वैज्ञानिक नाव आहे झुथेरा सलीम अली. ही 1947 पासून भारतात सापडलेली 4थी पक्षी प्रजाती आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी इंडियाशी जवळून संबंधित असलेले डॉक्टर सलीम अली सर यांच्या नावावर हा पहिला भारतीय पक्षी आहे असे BNHSच्या निवेदनात म्हटलं आहे. आणि सलीम अली पक्षी अभयारण्य हे खारफुटीचे एक निवासस्थान आहे, जे अभयारण्य म्हणून घोषित केलं गेलं आहे. आणि भारतातील गोव्यातील मांडवी नदीकाठी चोराव बेटाच्या पश्चिम टोकावर ते अभयारण्य स्थित आहे. आणि या अभयारण्याचं नाव देखील डॉक्टर सलीम अली सरांच्या नावावरच ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर सलीम मोइझुद्दीन अब्दुल अली हे एक प्रसिद्ध भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्गवादी होते. त्यांना भारताचे द बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. भारतातील पक्ष्यांचा विस्तृत अभ्यास करणारा हा मनुष्य. त्याने अनेक पुस्तकं लिहिली आणि त्यांच्या कार्यामुळे ऑर्निथॉलॉजी अर्थात पक्षीशास्त्राला उत्साहीपूर्ण प्रोत्साहन मिळालं. माझी इच्छा आहे तुम्ही डॉक्टर सलीम अली आणि आपले मारुती चितमपल्ली सर यांच्या लिखाणावर खूप अभ्यास करा. खूप काही दडलं आहे यांच्या लिखाणात. यांच्या 2 शब्दांच्या मध्ये दडलेले शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. खूप काही मिळेल. चला, आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.